नमस्कार. औषधी गुणधर्म असणारी कडू कारल्याची भाजी अगदी सर्व आवडीने खातील अशा पद्धतीने बनवूया. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 4 कारले धुवून घेतलेले आहेत. ती मधोमध चिरून घेऊन त्यातील बिया काढून टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीने बारीक पातळ काप करून घेतलेले आहेत त्याचे. आता यावर आपण थोडेसे मीठ टाकून मिसळून मळून घेऊया. कारल्यामध्ये मधुमेह विरोधी म्हणजेच डायबिटीस विरोधी गुणधर्म असल्याने मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आणि मधुमेह असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कारल्याचा चांगला उपयोग होतो. कारल्याच्या भाजीतील या औषधी गुणधर्मामुळे कारल्याची भाजी आठवड्यातून 1 ते 2 वेळेस खायलाच हवी. अशा पद्धतीने अगदी थोडेसे मीठ टाकून ही मिसळून मळून घेतल्यानंतर येईल तेवढे पाणी आपण यातले काढून ही भाजी पिळून घ्यायची आहे. जर आपल्याला हे येणारे पाणी प्यायचे असेल तर कमीत कमी मीठ टाकून किंवा मीठ न टाकता मळली तरी यातील थोडेसे पाणी बाहेर येते. ते पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. ते पाणी तुम्ही पिऊ शकता. कारल्याची भाजी चवीसाठी नाही तर त्याच्या गुणांसाठी नक्की खावी. पण आज आपण अशी भाजी बनवणार आहोत की ती भाजी जास्त कडू लागणार नाही आणि त्याचे गुणधर्मही आपल्याला मिळतील. मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण थोडेसे तेल टाकून ही भाजी आधी चांगली परतून भाजून घेणार आहोत. कारल्याच्या भाजीचा वजन कमी करण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यातल्या या गुणधर्मामुळे वजनावर आपल्या नियंत्रण राहतं. मध्यम गॅसवर भाजी थोडा वेळ परतून झाल्यानंतर आता आपण यावर 10 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवूया आणि गॅस मंद करायचा आहे. 10 मिनिटांनंतर झाकण काढून परत थोडा वेळ परतवून घेऊन ती आता आपण ही भाजी सर्व डिशमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले आहे. आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरची टाकायची आहे. इथे मी 3 मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत. खाताना जर आपल्याला नको असल्यास मिरच्या काढून बाजूला सहज टाकता येतील. त्यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा मिरची थोडा वेळ परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. तीही त्यामध्ये व्यवस्थित चांगले मिसळून घ्यायचे आहे. हे सर्व चांगले मिसळल्यानंतर आता आपण यामध्ये भाजलेली कारली टाकूया आणि आता हे सर्व एकत्र चांगले थोडा वेळ मिसळून परतवून घेऊया. त्या अगोदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून बेल ऑलवर ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अगोदर आपण कारले जेव्हा चिरली होती तेव्हा ती मळताना त्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले होते. त्यामुळे किंचित खारटपणा यामध्ये असू शकतो. यामुळे मीठ आपण बेताचेच टाकायचे आहे. शेवटी आता आपण यामध्ये खोवलेले ओले खोबरे अर्धी वाटी टाकायचे आहे. ह्या ओल्या खोबऱ्यामुळे ही भाजी अधिक पौष्टिक तर होईलच, त्याचबरोबर ह्या भाजीचा कडवटपणाही कमी होईल. अशा या पौष्टिक कारल्याच्या भाजीमध्ये आपल्याला जेवढं साहित्य टाकायचं होतं ते सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता आपण ही भाजी 2-3 मिनटं मध्यम गॅसवर अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे. अशी ही सर्वच आवडीने खातील अशी कारल्याची कडू न लागणारी चविष्ट आणि पौष्टिक भाजी आपली इथे तयार झाली आहे. नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.